नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्या आधार कार्ड बरोबर मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक होतं। तर मित्रांनो, त्या फॉर्ममध्ये आपल्या आधार कार्ड नंबरवर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याला OTP जायचा, पण आता पूर्णपणे वेबसाईटमध्ये चेंज केलेला आहे। तर आता फॉर्म कशा प्रकारे भरायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड, जर तुम्ही सर्वसामान्य महिला असाल तर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचे आहेत। तर आपण इथं पटकन आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चा आणि लॉग इन होऊत। तर मित्रांनो, मी इथं लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करतोय आणि इथं मी लॉग इन होणार आहे। तर मित्रांनो, इथं कॅप्चा हा एक्सपायर होतो, तर इथं आपण कॅप्चा टाकून घ्यायचा आहे लवकर। तर मित्रांनो, इथं मी लॉग इन सक्सेस ऑप्शन दिलेलं आहे, तर मी इथं लॉग इन झालेलो आहे। तर मित्रांनो, इथं नवीन फॉर्म भरण्यासाठी आता आपल्याला इथं राईट साईडला 3 आडव्या रेषा दिल्या आहेत, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा। तर मित्रांनो, इथं आधी कसं होतं की आधार कार्ड नंबर टाकायचा आणि खाली गेट OTP हा ऑप्शन दिलेला होता, पण आता तो ऑप्शन हटवण्यात आलेला आहे की पूर्णपणे ही वेबसाईट अपडेट करण्यात आलेली आहे। जी फॉर्म भरायची सिस्टीम होती ती अपडेट झालेली आहे। तर मित्रांनो, इथं तुम्हाला आता फक्त आपण मागे आपल्या जे ॲप्लिकेशन होतं त्याच्यामध्ये फॉर्म कसा भरत होता त्या प्रकारे इथं आपण आता फॉर्म भरू शकतो। तर मित्रांनो, इथं आपण आधार कार्ड नंबर पटकन टाकून घेऊयात। मित्रांनो, आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकल्यावर व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल, जिथं तुम्हाला तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर इथं आधार कार्डवरचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर हजबंड इथं सिलेक्ट करायचं आहे। हजबंड फादर हजबंड सिलेक्ट करायचं आणि स्क्रोल करायचं आहे। त्याच्यानंतर हजबंड नेम इथं तुम्हाला हजबंड नेम टाकायचं आहे। त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्ही मॅरिड करायचं किंवा अनमॅरिड असेल, जे काही असेल ते तुम्ही इथं करायचं। त्याच्यानंतर जन्मतारीख टाकायची आणि इथं आर यू बोर्न इन महाराष्ट्र, तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का किंवा तुमचा जन्म झाला आहे का महाराष्ट्रात ते विचारलेलं, तर येस करायचं आहे आणि स्क्रोल करायचं आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकंट फुल ॲड्रेस इथं तुमचा ॲड्रेस टाकायचा। त्याच्यानंतर पिनकोड, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची, जी तुमची डिस्ट्रिक्ट असेल ती इथं तुम्ही सिलेक्ट करून। त्याच्यानंतर तालुका, जो तुमचा तालुका असेल तो सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर विलेज, तुमचं जे काय विलेज असेल ते, आणि त्याचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल जे काही असेल ते तुमचं सिलेक्ट करायचं आहे, नाहीतर नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे। त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युन्सी इथं तुम्हाला तुमचं विधानसभा एरिया निवडायचं, तर इथं शिरपूर। त्याच्यानंतर मित्रांनो, इथं आर यू अ बेनिफिशियरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम इम्प्लिमेंट बाय स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट, जर तुम्ही महाराष्ट्र शासनाचे किंवा केंद्र शासनाच्या एखादी योजनेचा फॉर्म भरला असेल, त्याचा लाभ घेत असाल तर तुम्ही इथं येस करायचं, जर घेत नसाल तर इथं नो करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकेट बँक डिटेल इथं तुम्हाला तुमचं बँकेचं नाव, त्याच्यानंतर जो लाभार्थी त्याचं नाव आणि अकाउंट नंबर इथं 2दा टाकायचं आहे। त्याच्यानंतर IFSC कोड, त्याच्यानंतर खाली काय विचारलेलं आहे, इज युअर बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट, तुमचं अकाउंट हे आधार लिंक असेल तर तुम्हाला इथं येस करायचं, नसेल तर इथं नो करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, खाली आधार कार्ड फ्रंट, म्हणजे इथं मित्रांनो इथं बदलण्यात आलेलं आहे की इथं तुमचा आधार कार्ड आता अपडेट असेल, तो इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर आधार कार्डच्या पुढची बाजू आणि मागची बाजू। तर मित्रांनो, याच्या आधी आपण जेव्हा OTP टाकून फॉर्म भरत होतो तेव्हा हा ऑप्शन न होता, तर आता हा ऑप्शन देण्यात आलेला आहे, कारण की आता मॅन्युअली फॉर्म भरायचे आहेत, आता ऑटोमॅटिक आधारवरची इन्फॉर्मेशन घेत
नाही. तर मित्रांनो इथं आधार कार्डची पुढची बाजू आणि मागची बाजू अपलोड करायची. त्याच्यानंतर मित्रांनो डोमासाईल सर्टिफिकेट, इथं तुम्हाला तुमचा शाळेचा दाखला किंवा रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचा किंवा मतदान ID 15 वर्षापूर्वीचा, नाहीतर जन्म दाखला. त्याच्यानंतर मित्रांनो इथं विचारलेले आहे, डू यू हॅव ॲन ऑरेंज और येलो रेशन कार्ड. जर तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इथं येस करायचं आहे. येस केल्यावर मित्रांनो इथं तुम्हाला रेशन कार्डची पुढची बाजू आणि मागची बाजू अपलोड करायची. त्याच्यानंतर हमीपत्र आणि ॲप्लिकंट फोटो आणि आय ॲक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र, इथं हा ऑप्शन दिला, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ही हमीपत्राची इन्फॉर्मेशन दिली स्वीकारा आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे वेबसाईटचे नवीन अपडेट करण्यात आलेली तुम्ही अशा प्रकारे सहज फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या बहिणीचा, आईचा जे काही असतील त्यांचे फॉर्म भरू शकतील. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.